भारताने खोलवरती घुसून पाकिस्तानला जबरदस्त दणका द्यायला सुरुवात केली आहे आणि अशामध्येच पाकिस्तानने आता नागरी वस्त्यांमध्ये हल्ले सुद्धा केलेले आहेत। पाकिस्तानने उरी, अखनूर आणि बारामुल्ला शहरांवरती जोरदार हल्ले केले, त्यामुळे नागरी वस्त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत। पाकिस्तानच्या कुरापतींमुळे निष्पाप नागरिक होरपळले जात आहेत। बारामुल्ला, अखनूर या परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। इथल्या नागरी वस्त्यांवरती पाकिस्तानने हल्ले केले आणि त्यानंतर ही परिस्थिती। जम्मूजवळच्या सांबा सेक्टरमध्ये सुद्धा भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं। सीमेच्या पलीकडे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सेंदावाली नावाचं गाव आहे, तिथे सध्या स्मशान शांतता पसरली आहे। या संदर्भातच अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजय बचलू। शाम पाकिस्तान ने ड्रोन भेजकर जम्मू के सैन्य ठिकानों और जम्मू शहर को निशाना बनाने की कोशिश की, जिसका माकूल जवाब भारत के एयर डिफेंस सिस्टम ने दिया और उन सभी ड्रोन्स को नाकाम कर दिया गया। इसके बाद लगातार सांबा सेक्टर में पाकिस्तान की तरफ से युद्ध विराम उल्लंघन किया गया और पूरी रात सांबा सेक्टर में भारतीय बीएसएफ और भारतीय सेना ने पाकिस्तान को करारा जवाब दिया। हम इस समय ग्राउंड जीरो पर हैं और एबीपी न्यूज इस समय भारत पाकिस्तान सीमा से कुछ ही मीटर की दूरी पर है और सामने आप जो ये एक पीला सा घर देख रहे हैं, ये पाकिस्तान का सैदे वाला गांव है जो जम्मू के सांबा जिले के रामगढ़ के सामने पड़ता है। यहां से कुछ ही मीटर दूर भारत पाकिस्तान अंतर्राष्ट्रीय सीमा है। इसी इलाके से, रामगढ़ के सामने वाले इलाके से पाकिस्तान के जैश ए मोहम्मद के करीब 12 आतंकियों ने हमारी तरफ घुसपैठ करने की कोशिश की, लेकिन बीएसएफ ने इस घुसपैठ की कोशिश को नाकाम किया। स्ट्राइक के बाद, भारत की जवाबी कार्रवाई के बाद किस तरह से पूरे इलाके में सन्नाटा है। यहां पर कोयल और चिड़ियों की आवाज के अलावा कुछ सुनाई नहीं दे रहा और पाकिस्तान, जैसा हमने बताया है कि भारत की कार्रवाई के बाद डरा है, भारत की कार्रवाई के बाद सहमा है और इस इलाके में जो आप सामने ये घर देख रहे हैं, इसके आसपास जो सैदा वाला गांव है, वहां पर सन्नाटा है, वहां पर इमरजेंसी जैसे हालात हैं और लोगों को घरों में ही रहने की जो है हिदायत दी गई है। कैमरा पर्सन पवन चौधरी के साथ हरी बाशलो, एबीपी न्यूज, सांबा। युद्ध करायची खुमखुमी आहे, पण खिसा कंगाल आहे। पाकिस्तानची अशीच काहीशी परिस्थिती आहे, कारण आधीच कंगाल असलेल्या पाकिस्ताननं भारताशी लढण्यासाठी जगासमोर भीक मागायला सुरुवात केली आहे। आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांना आम्हाला अधिक कर्ज द्यावीत, कारण शत्रू आमचं खूप नुकसान करतोय, असं ट्विट पाकिस्तान सरकारच्या अर्थविषयक खात्यानं अधिकृतरित्या केलेलं आहे। त्यामुळे युद्ध तर लढायचं आहे, भारताबरोबर युद्ध करायचं आहे, मात्र पैसा दुसऱ्यांनी दिला पाहिजे। पण प्रश्न असा आहे की एवढा पैसा मिळून सुद्धा युद्ध सुद्धा लढता येत नाही, नीटपणे तुम्हाला हल्ले करता येत नाही, कारण तुमच्या लष्कराला आता त्याची सवय राहिलेली नाही। पंजाब सरकार सध्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे। आज मंत्री सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन सेवांचा आढावा घेणार आहेत। रुग्णालय, अग्निशमन केंद्र या सगळ्याची पाहणी केली जाणार आहे। यासोबतच रेशन आणि आपत्कालीन सेवा या सगळ्याची उपलब्धता सुद्धा तपासली जाते। कॅबिनेट मंत्री सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आता पोहोचतील। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेच 10 मंत्री हे सीमावर्ती भागामध्ये रवाना होणार आहेत। मंत्री लालचंद कटारुचक आणि डॉक्टर रावजोत सिंग हे गुरुदासपूरला भेट देणार आहेत। मंत्री कुलदीप धालीवाल आणि मोहिंदर भगत हे अमृतसर इथला कार्यभार स्वीकारतील आणि तिथली एकंदरीतच परिस्थिती बघतील। मंत्री लालजीत भुल्लर आणि हरभजन सिंग हे तरनतारन इथल्या ईटीओ मध्ये पोहोचणार आहेत। हरदीप मुंडियन फिरोजपूरमध्ये, मंत्री गुरमीत सिंग हे खुडियन यांच्या सोबत असणार आहेत। तर मंत्री डॉक्टर बलजीत कौर आणि तरुणप्रीत सोन हे फाजिल्का मधली व्यवस्था सुद्धा बघणार आहेत। पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन्स वाजले, त्यामुळे सर्वांनी घरातच राहावं आणि बाहेर बाल्कनीत बसू नये अशी सूचना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आज पुन्हा एकदा सूचनेचे सायरन वाजले आणि त्यानंतर सर्वसामान्यांनी कुठेतरी काळजी घेण्याची सूचना देण्यात आली। अगदी बाल्कनीमध्ये सुद्धा थांबू नये अशा पद्धतीची ही सूचना होती। मैं यहाँ चौकीदार हूँ सर। हाँ जी, गवर्नमेंट मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूल सेक्टर 22 है। अमर जी, क्या आप चला रहे हैं? क्या
हाँ जी, हमें आदेश दिया गया था, ऊपर से आया था आदेश। ये गोपाल जी हैं हमारे डीसी ऑफिस से, उन्होंने आदेश दिया था ये कि हुटर बजाने के लिए। हाँ जी। उन्होंने बोला था 20 मिनट के लगभग में, 20-25 मिनट। हाँ, अभी वो आ ही रहे हैं, आ रहे, वो क्लियर करेंगे। पाकिस्तानकडून सध्या आपापली शहरं वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत. सैफुल्ला कसूरीचं शहर वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या शहराच्या बाजूला खड्डे खोदण्याचं काम सुरू आहे. भारतीय सैन्याच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानी सैन्यानं कसूरभोवती एक मोठा खंदक जणू काही खोदलेला आहे. सैफुल्ला कसूरी पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड आहे, त्याचं हे शहर आहे आणि त्याच्या भोवती पाकिस्तान ही काळजी करत आहे. दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकिस्तान स्वतःच्या नागरिकांचा मात्र बळी देत आहे. तर भारत आणि पाकिस्तान या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये सुद्धा अलर्ट देण्यात आलाय आणि मुंबईमधली सुरक्षा सुद्धा वाढवली गेली आहे. यासोबतच सागरी किनारे आणि चौपाट्यांवरून लोकांना हटवलं जात आहे. दादर चौपाटीवरती फिरायला आलेल्या लोकांना पोलिसांनी तिथून जायला सांगितलंय.